झी मराठी, चर्चाही होणारच। हातकणंगले तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय शिक्षण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीत तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची रिक्त पदं, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीस पंचायत समिती सभापती, उपसभापती, माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, गट शिक्षण अधिकारी शेंडकर मॅडम, गट विकास अधिकारी मुकाशी मॅडम, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, केंद्र प्रमुख, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत बोलताना शिक्षण सभापती सौ शीतल यादव यांनी शिक्षण क्षेत्रातील अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत आपले मत व्यक्त केलं। त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदं असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहेत। ही परिस्थिती लक्षात घेऊन मी माझ्या मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मानधन तत्वावर स्वनिधी व CSR फंड यांच्या माध्यमातून शिक्षक नियुक्ती करणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार असून शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघात अशा प्रकारे पुढाकार घेण्याची गरज असून आपणही अशा प्रकारे मानधन तत्वावर शिक्षक नियुक्ती करावे, जेणेकरून उच्च शिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारेल, तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, शाळांमध्ये शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम व्हावं, शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करू नये यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। बैठकीदरम्यान माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनीही शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केलं। त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासक व शिक्षक यांनी समन्वयातून काम करण्याची गरज व्यक्त केली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, शिवाजी जाधव, डॉक्टर वर्षा सावर्डेकर, सानिका आवाडे, शिक्षण अधिकारी मीना शेंडकर आदींही मनोगत व्यक्त करत शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना मांडल्या। बैठकीत तालुक्यातील शाळांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।